गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी सेमीफायनल जय बजरंग बली मोठा खांदा आणि कुडावे या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय इथे पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय। दुसरा बॉल, यावेळेला बॅटची कडा आणि तिथे अडवण्यात यश। अप्रतिम, 100% योगदान दिलं जातंय। तर फलंदाज आपण पाहतोय यस 2 धावांच्या पॅनल्टी सगत खेळतायत कुडावे संघ। यस शेवटला आम्ही सांगू की कशा प्रकारे पेनल्टी मध्ये बदल आणि इथे मात्र सुरुवात केली गेली आहे। अगदी कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू पाठवून दिलाय। चौकार। सुरुवात आहे कुडावे संघाची, सुरुवात आहे मोठा खांदा संघाची, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच सेमीफायनल आहे आणि इथे तर इथे आपण पाहतोय गौतम पुढील चेंडू, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न। ओ माय गॉड, इथे हर्षदच्या हातामध्ये चेंडू होता पण हर्षदच्या बोटांकडे पाहिल्यानंतर थोडीशी दुखापत त्याला झाली आहे कदाचित, त्यामुळे तिथे चित्र तसं बदललं। अगदी पहिल्या दिवसात त्यानं मजल मारली होती। इथे आपण पाहतोय रोहित आणि मानस हे 2 खेळाडू आपल्या टीमसाठी धावसंख्येचा एक डोंगर रचण्याचं काम करतायत। यॉर्कर लाईन सटीक गोलंदाजी, अप्रतिम। गौतमला याच गोलंदाजीसाठी मानलंय। गौतमनं जर अशीच गोलंदाजी केली ना तर येणाऱ्या सीझनमध्ये येणाऱ्या काळामध्ये तो एक चांगला गोलंदाज म्हणून या टप्प्यामध्ये काम करेल। पण तुमची मेहनत तुम्हाला यश देऊन जातं, तुमची मेहनत तुम्हाला योग्य स्थानावरती नेऊन पोहोचवतं, पण तुमची मेहनत थांबता कामा नये। आपण पाहू शकाल पुढील चेंडू आहे या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉल। या षटकाचा विचार केला आणि इथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय भाईजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या षटकाचं जर आपण पूर्ण विवरण पाहिलं तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर 4, त्यानंतर 1 आणि सलग लगातार 5वा आणि 6वा चेंडू डॉट पाहायला मिळते। म्हणजेच ऑल टोटल आपण पाहिली ना तर धावसंख्या 6 झाली आहे आणि जी सद्य स्थितीला कुडावे संघासाठी पुरेशी नाही आहे। आपण पाहू शकाल रोहित आणि मानस पहिल्या फलंदाजीचा मान घेऊन मैदानावरती गेलेत करे। कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर कुडावे संघाने अप्रतिम खेळ केला होता, मात्र इथे त्यांना त्याहीपेक्षा उत्तम खेळ करावा लागेल, कारण तुमच्यासारखाच उत्तम खेळ करणारा संघ मोठा खांदा जो तुमच्यासोबत आज सेमीफायनल खेळत आहे आणि या मैदानावरती त्यानं या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला होता। त्याचा अनुभव आणि त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा वरचढ आहे आणि इथे तुम्हाला त्यासारखा प्रयत्न करावा लागेल। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गले। मेहनत कुणालाही थांबली नाहीये, जीवनात सगळ्याच गोष्टींमध्ये मेहनत आहे। तुम्हाला चांगलं वागायचं असेल तरी संघर्ष आहे। दुसरा गोलंदाज, पहिला चेंडू, मेहनतीला यश मिळवण्यासाठी प्रयत्न, अप्पर कट केलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याला अंदाज मिळाला नाहीये, चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर। चौकार। या चौकारानं धावसंख्येचा वेग वाढत चाललाय। पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा होत्या 6, त्यानंतर आता मात्र या चौकारानं 10 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात। प्रत्येक चेंडू किती महत्त्वाचा असतो ते आपण पाहू शकाल। गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर दीपेश, ज्या दीपेशनं आतापर्यंत मोठ्या खांद्या संघाला एक गोलंदाजीच्या जीवावरती चांगलं योगदान दिलंय, पण इथे त्याच दीपेशला फलंदाज आपण पाहतोय ज्यानं नुकताच चौकार खेचला। मानसनं उंचीप्रमाणे स्ट्रोक लगावलाय, दोघांची उंची तेवढीच आहे
मात्र फटक्याची उंची किती आहे, शतरक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु एक धाव एकीकडे कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न थ्रो केला गेला आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 24 चेंडूंमध्ये सेकंड इनिंगमध्ये कुडावे संघ आता एक निर्धार करेल की कमीत कमी 45च्या पुढे आम्हाला जायचं आहे आणि त्यांना 45च्या खाली ठेवण्याचं काम मोठा गांधा करणार आहे. यावेळेला अगदीच घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाहीये आणि इथे हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कॉलिंग थोडंसं चुकलं की थ्रो कोणत्या एंडला केला पाहिजे, कारण खालच्या एंडला बॅकअप नव्हतं, थ्रो घेण्यासाठी कोणीच नव्हता, त्यामुळे इथे डायरेक्ट हिट करण्याचा जो प्रयत्न होता तो मुकलाय पण त्याला सेव्ह केलाय. एकूण धावा आता येतील धावफलकावरती 13 धावा. यावेळेला रोहित आहे, अगदी चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॉपिंग क्रीज आणि स्टंप या दोघांचा जो मधला एरिया आहे ना त्या ठिकाणी सर्रास गोलंदाजाने चेंडू फेकले ना तर फलंदाजांना मारण्यास अडचण निर्माण होते. त्याचं कारण आहे फलंदाजाचं फुटवर्क नाही आहे, म्हणूनच या गोष्टी पाहायला मिळत आहेत. यावेळेला हलक्या हाताने टॅप केला आहे, पॅडला चेंडू आदळला आहे, गोलंदाज चेंडूवरती येतोय तोपर्यंत क्रॉसिंग झाली आहे 2 खेळाडूंची, 2 फलंदाजांची आणि एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 14च्या घरामध्ये. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 4 चेंडू फेकलेत आणि या 4 चेंडूंना निर्णायक फेकी म्हणावी लागेल, कारण फक्त त्यांना आतापर्यंत 5 चेंडू झालेत. येस 5 चेंडू. येस 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि दीपेश चांगली गोलंदाजी राहिली. आता यावेळेला मानस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रडारमध्ये आला नाहीये, बॅटला घासून चेंडू कॅचच्या स्वरूपात गेलाय. इथे मात्र यस विकेट नंबर पहिला डगआउटला येईल मानस. अजूनही 2 षटकांचा खेळ समाप्त आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण 14 धावा पाहिल्यात, आता मात्र 2 षटक अजूनही शिल्लक आहेत आणि इथे विचार केला जाईल की नेमकं कोणता फलंदाज आता या 2 गोलंदाजांना खेळण्यासाठी येईल, कारण धावसंख्या उभारणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. हा निर्धार आता मात्र करावा लागेल कुडावे संघाला. कुडावे संघानं आत्तापर्यंत जी कामगिरी केली ती कामगिरी विसरून आता तुम्हाला काय करायचं आहे त्याकडे फोकस केलं पाहिजे आणि तुमचं लक्ष तुम्ही ज्या वेळा केंद्रावरती करताना ते खरं तर केंद्रबिंदू तुमच्या लक्षात असायला पाहिजे आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत दुसरीकडे तुमचं मन विचलित झालं नाही पाहिजे. इथे नवीन फलंदाज मैदानावरती जाईल लोकेशला आता यावेळेस नॉन स्ट्राईकवरती आपण पाहाल, परंतु फलंदाज रोहित स्ट्राईकवरती असेल, ज्या रोहितनं कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच देखील त्याला मिळालं होतं. त्या रोहितला आता इथे मात्र प्रयत्न करावा लागेल, आपल्या टीमला लोकेशला प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्नाशिवाय मित्रांनो काहीच नाही आहे. तुम्ही तुमच्या गावातून प्रवास करून ज्या वेळेला दुसऱ्या गावात खेळण्यासाठी येता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये येताना बऱ्याचशा गोष्टी संचार केल्या पाहिजे, फिरल्या पाहिजेत, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काय करायचं, मैदान कसं आहे, खेळपट्टी कशी आहे, गोलंदाज कसे आहेत, या सगळ्याचा आढावा घेऊन तुम्हाला चेंडू खेळायचे आहेत आणि त्याच गोष्टींचा आढावा घेऊन हर्षद कदाचित आपली गोलंदाजी स्पष्ट करतोय. डॉट बॉल. हर्षद आपण पाहतोय या अगोदर हर्षद अगदी सगळ्यांचा मित्र आहे, परंतु या वेळेला गोलंदाजी करताना तो अगदी परिपक्व झाल्यासारखी गोलंदाजी करतोय. यावेळेला अतिशय सुंदर, परंतु विकेट किपरला चेंडू गॅदर करता आला नाहीये. बॅटकटच्या स्वरूपात देखील येस बॅटकटच्या स्वरूपात एक धाव येईल आणि एका धावेने धावफलक थोडासा 1ने पुढे जाईल. आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती लोकेश आलाय. यावेळेस या 3 दिवसांच्या सामन्याचा जर आपण विचार केला ना तर 40+ साठी एक रिस्पेक्ट ठेवली आहे, डायरेक्ट फायनलमध्ये प्रवेश. यावेळेला पॅडला चेंडू आदळला, स्वतः जाईल गोलंदाज चेंडूवरती आणि चेंडू उचलेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण म्हणतो, कारण मोठ्यांची रिस्पेक्ट ठेवली पाहिजे. डायरेक्ट फायनलमध्ये त्यांना पोहोचवण्याचं कारणही अगदी स्पष्ट आहे की आपण त्यांचा सन्मान करतो आणि कुठल्याही प्रकारची आपल्या मोठ्या बंधूंची दमछाक होऊ नये, या सगळ्या गोष्टी आहेत, कारण त्यांचं क्रिकेट पाहूनच आपण क्रिकेट खेळलोत हा एक मनात विचार आपण केला पाहिजे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक नितीन चेंडू खाली चुकणार नाहीये. हा एक आणखी विकेट. रोहितला माघारी परतावा लागेल. रोहित बॅक टू द पवेलियन. ब्रदर्स ग्रुप कामोठे जयमान क्रिकेट संघ कामोठे आयोजित काही महेश गोवारी स्मृती चषक 2025 आपण पाहताय. या लोकनेते दिबा पाटील साहेब क्रीडांगणावरती कित्येक मॅचेस होतात मित्रांनो या मैदानावरती आणि कित्येक खेळाडूंना मैदान आवडतो. त्याचं कारण आहे कामोठे वासियांनी घेतलेली मदत मेहनत, नौपाडाकारांनी, जुईकरांनी, कामोठे कॉलनी सगळ्यांनीच घेतलेली मेहनत या मैदानाला पाहायला मिळते. ज्यामध्ये खरं तर एक नाव घेतलं जाईल सागरदादा पाटील. सातत्याने सारथी म्हणून सगळ्यांच्या पाठीशी उभे असतात आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांचा आपण आभार व्यक्त करू. यावेळेला चेंडू अगदीच आपण पाहिलं तर डॉट पाहायला मिळतोय. मैदानाची सुंदरता बाई मात्र आपण आलात आणि पाहिल्यानंतर खरंच कौतुक केलं. सागर पाटील असतील, पंडित गोवारी, परेश म्हात्रे, सगळीच आमची मुलं या मैदानावरती अफाट मेहनत घेतात. तिन्ही गावची मुलं. फुलटॉस, लोवर फुलटॉस चेंडू यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत खेळपट्टीवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. ओव्हरची समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस एकूण धावा धावफलकावरती नोंदविल्या जातील. आमचे स्कोरर रुद्र पाटील यांच्या माध्यमातून 18 धावा. म्हणजे अतिशय संथ खेळ पाहायला मिळतोय. कारण मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. कदाचित या गोलंदाजांचा अभ्यास नाहीये. कुडावे संघ ज्या मनस्थितीमध्ये खेळतोय सद्यस्थितीला त्यांची मनस्थिती ही विजयाचा उंबरठा पार करण्यासाठी पाहिजे. कारण मोठा खानदार संघाचा विचार केला तर नेहमीच ते मैदानावरती गेम प्लॅन करत असतात आणि त्या प्लॅनिंगनुसार ते खेळत असतात. खरं तर मैदानावरती खुन्नस असायला पाहिजे. खुन्नसशिवाय गेम होतच नाहीये. तुमची मेहनत असायला पाहिजे. तुमच्याकडे गणित असायला पाहिजे की आपल्याला कशा प्रकारे धावसंख्या बनवायची आहे किंवा कशा प्रकारे डिफेन्स हे 2 शब्दांचा वापर करून मैदानावरती खेळ करायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं ना तर टीमवर्क फार महत्त्वाचा असतो. जसा तुमचा टीमवर्क असेल ना तशी तुमची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अन्यथा तुमच्या वाट्याला अपयश येतील. परंतु अपयश येत असताना आपण कुठे चुकलोत, आपल्याला काय चुका भरून काढायच्यात, या सगळ्या गोष्टी आपण मैदानावरती ज्या वेळेला करतो ना त्यावेळेला खरं तर आपल्याला यश मिळतं. आज ना उद्या 100% मिळतं. त्यात तीळ मात्र शंका नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयोजकांशी आणि वेळेशी रिस्पेक्ट जो खेळाडू करेल तोच खरं तर उंच भरारी घेईल आणि क्रिकेटमध्ये जास्त करिअर करेल. टॅपिंग क्रिकेट. या वेळेला लेग साइडला चेंडू गेला. हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज सेफ आहे. हिट मात्र हुकली आहे. पहिला चेंडू ज्या पद्धतीनं पाहिला आपण पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. जर बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित चेंडू आला असता तर इथे काहीतरी मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण चेंडूची गती होती. थोडासा टाइम मिस झालं. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्क रोहन. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आज जर आपण कुडावे संघाचा विचार केला ना तर जवळजवळ 6 ते 7 चेंडू ज्या पद्धतीनं आता खेळाडू खेळला ना त्याच पद्धतीनं खेळला आणि त्या ठिकाणी डॉट झालेत. परंतु थोडासा फुटवर्कचा वापर करून जर लेफ्ट आणि राईट बाजूला जर आपली बॉडी वळवली ना तर त्या ठिकाणी काहीतरी चित्र होऊ शकतं. हे आत्ताचं यंग टॅलेंट या खेळाडूंचं आपल्याला खेळ पाहायला मिळतं. टॅपिंग क्रिकेट. या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. रोहन चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. रोहनची धडपड फार आहे आपल्या टीमसाठी. रोहनची धडपड फार आहे, नेहमीच असते. ज्याप्रमाणे आपण हर्षद, गौतम यांची धडपड पाहतो त्याच प्रकारे रोहनची देखील धडपड पाहतो. कारण या मैदानावरती तो बऱ्याच वेळेला खेळला आणि त्याला तो अनुभव आहे. आज आपण पाहतोय ब्रदर्स ग्रुप महेश गोवारी स्मृती चषक. आपल्या वडिलांच्या नावावरती अगदीच नेहमीच आमच्या हृदयामध्ये हे नाव राहील आणि वडिलांची आठवण राहील म्हणून आदित्य गोवारे आपल्या सवंगड्यांसमवेत या मॅचेसला आयोजन करतो. यावेळेला फुल टॉस गेन आणि इथे क्लीन बोल्ड. बेल्ट उखाडून लावली आहे. लोकेश बॅक टू द पवेलियन. आणि नवीन फलंदाज मैदानावरती प्रशांत. अजूनही या षटकाचा विचार केला 4 षटकांचा सामना असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे नाही. 2 चेंडूंवरती आपण पाहिलं तर बरंच काही करू शकतात. आतापर्यंत धावा झाल्या धावफलकावरती 20 धावा आणि या 20 धावांना जर तुम्हाला मोठे फटका एखाद दुसरा आला ना तरी बरंच काही चित्र होऊ शकतं. पण मोठा कांदा संघ सध्या वरचढ आहे. गोलंदाजी
फलंदाजी त्यांची, त्यांचं गेम प्लॅन, या सगळ्याच गोष्टी आहेत. कुडावे संघाकडे आपण पाहिलं ना तर कालच्या दिवसामध्ये तो सहज अगदी उपांत्य फेरीमध्ये पोहोचत होता, कारण त्यांचं गेम प्लॅन. कदाचित आज त्यांचा विसर पडलाय की काय, कारण कुठल्याच फलंदाजानं जबाबदारी घेतली नाही. जबाबदारी घेणं फार महत्त्वाचं होतं. मानस जो होता ना त्यानं मात्र जबाबदारी घेतली, पण फार काळ त्याला खेळपट्टीवरती टिकता आलं नाही आहे. रोहन पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज आहे. रोहन यावेळेला पंचांच्या उजव्या बाजूने मारा करील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पॅडला चेंडू आदळला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला आहे आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने 22 धावा धावफलकावरती रेखाटल्या जातील. थोडीशी धावसंख्येची शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती किती मोठा अंक असेल किंवा किती छोटा अंक असेल किंवा डॉट असेल हे पाहूया. या वेळेला अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने क्षेत्ररक्षक नितीन त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडूला उचलणार, तोपर्यंत फेकी तर सुंदर केली आहे, परंतु थोडी सुस्त फेकी होती. 2 धावा एकवटल्यात आणि या 2 धावेने आपण पाहतोय इथे मात्र अगदीच एकूण धावा झाल्या धावफलकावरती 24 धावा आणि इनिंगची समाप्ती झाली आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर अगदी 25 धावांचं टार्गेट समोर ठेवलं आहे. आताच्या काळामध्ये भाई आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी मॅच काय झाली तर रनिंग हे चित्र सोशल मीडियावरती फार पाहायला मिळतं. मागच्या मॅचमध्ये आपण मोठी जुई संघाला देखील पाहिलं, जिथे ज्याने अतिशय जबरदस्त रन घेतली होती. असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं, पण सगळ्याच ठिकाणी ते शक्य नाही आहे, कारण वेळेची पाबंदी, त्यासाठी वेळ देखील असायला पाहिजे. पण असे काहीतरी वेगवेगळे चित्र मनोरंजन देखील कधी कधी करून जातात माणसांचं. इथे आपण पाहतोय, चला आमचे पंच सुबोध गोवारी, सचिन पाटील आणि अक्षय गोवारी यांची देखील आज 3 दिवसांमध्ये महत्त्वाची भूमिका, आणि सर्वात महत्त्वाची भूमिका त्यांची उद्या आहे. आणि त्या भूमिकेला बजावत असताना त्यांचं देखील आज आयोजकांच्या वतीनं कौतुक करूया. गजानन गोवारी, अतुल सावंत सर्व्हिस ज्यांनी हा मंडप उभारलाय. तदनंतर झी क्रिक लाईव्ह टेलिकास्ट आपण यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती पाहता. जा लवकर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा त्या चॅनलला, कारण या सगळ्या मॅचेस आपण 3 दिवस त्या कॅमेऱ्यामध्ये पाहिल्यात. संदेश भगत आणि त्यांच्या टीमचा आभार. त्यानंतर 3 दिवसांमध्ये आपल्याला लाभलेले समालोचक, त्यानंतर सगळ्याच दानशूर दात्यांचं, आर्थिक दात्यांचं आपण आभार व्यक्त करू. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल पाहतोय. शिवसेना शहर प्रमुख सुनील भाऊ गोवार यांच्या सौजन्यातून ही आपल्याला सायकल देण्यात आलेली आहे, त्यांचा आभार. आणि सागरदादा पाटील यांचा आभार. सगळ्याच दानशूर दात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण तुमच्यामुळेच खरं तर या स्पर्धेला एक वजन आलं आणि स्पर्धा सुंदर पार पडली. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या 24 आणि टार्गेट आहे 25. कशा प्रकारे टार्गेट या ठिकाणी 24 धावा, पण या ठिकाणी पॅनल्टीच्या धावा कमी केल्या जातील, म्हणजेच 2 धावा कमी केल्या तर 22, म्हणजे 23 धावांचं टार्गेट आहे. 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करून मायनस केल्यानंतर 24 धावांमधून 2 मायनस 22 आणि 23चं टार्गेट. तर 24 चेंडू 23 धावा कशा बनवतील मोठा कांदा संघ लक्षात घ्या. 24 धावा होत्या, आपण 2 मायनस केल्यात, आता तुम्हाला 23चं टार्गेट आहे. चलूया आपण मायक्रोफोनवरती सेकंड इनिंगमध्ये आजच्या दिवसात ज्यानं खरं तर आमची भरपूर जबाबदारी सांभाळली असे नारपोली गावचे सुपुत्र भाई म्हात्रे यांच्याकडे. नक्कीच रविराज भगत यांना 3 दिवसाची भरपूर सोय केली, खऱ्या अर्थानं जेवणाची सोय केली आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापूर्वक मी स्वागत 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 करतोय. हॅलो, फार मेहनत करायला लागणार दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं. आता कुडाबे टीमला खूप सारा संघर्ष करायला लागला या मैदानावरती. खऱ्या अर्थानं ही मॅच दोन्ही साईडला बॅलन्स आहे, कोणी जिंकला नाही आहे, कोणी हरला नाही आहे. खऱ्या अर्थानं मात्र आपण बोलतोय का पेपर आल्यानंतर मुलं अभ्यास करतात. पुस्तकाची पानं वाचलं म्हणून मुलगा पास होत नसतो. पुस्तकाची पानं वाचून तो पाठांतर तो लक्षात ठेवणं आणि त्यानंतर पेपरला बसल्यानंतर ते लक्षात येणं, त्यानंतर तो
पेपर तिने सोडवल्यानंतर रिजेक्टच्या वेळेला समजलं जातोय की आपला मार्क्स जास्त पडलाय. तसा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये किती छक्के मारा त्याच्यामध्ये काही नसतं. फक्त तुम्ही मॅचमध्ये स्वतःला स्ट्रगल करा, स्वतःला निर्माण करा आणि स्वतःवरती कॉन्फिडन्समध्ये घेऊन षटकार चौकार तुम्ही जास्त ठोकले, धाबांचा उच्चांक वाढवला तर तुम्हाला तिथं मानपान दिला जातो. असा क्रिकेटचा खेळ असतो मित्रांनो. चौबीस गेंदे 30 की होगी जरूरत है. मुकाबला डूडाए वाला मुकाबला है. वो जीतेगा, वो आगे बढ़ेगा, वो हारेगा, वो घर का रास्ता कापेगा. लेकिन क्या होगा आखिरी बार पर यह मुकाबला. गेंदबाज के लिए तैयार कुड़ाबे टीम. छोटा सा गेंदबाज, बड़ा कारनामा दिखाना पड़ेगा. नितिन और हर्षद की छोड़ी ये मैदान के अंदर है. गेंदबाज के लिए तैयार मीत ठोमरे. मीत ठोमरे के हाथ में गेंद. पहली गेंद, ये गेंद लपक छपकते हुए गेंद के विकेट का बरका 10 सालों में डॉट गेंद की समाप्ति. पहली गेंद आई डॉट और डॉट की होगी जरूरत वो कुड़ाबे टीम के लिए. यहां पर मेहनत करना पड़ेगा. ये 11 खिलाड़ी है, दूसरे भूलना नहीं है क्योंकि ये 11 खिलाड़ी अच्छा खेल दिखाना पड़ेगा मैदान के अंदर. ये दूसरी गेंद. हिंदी में कहावत है कहीं पे नहीं का है कहीं पे निशाना. बॉलर बैट का कोई कांटेक्ट नहीं, इसके कारण डॉट गेंद के ऊपर कोई नंबर होते का. अच्छी गेंद, 2 गेंद डॉट आने के बाद प्रेशर भरा हुआ मुकाबला मैदान के अंदर. एक तरफ खानदार टीम, दूसरी तरफ कुड़ाबे टीम. ये तीसरी गेंद लाजवाब गेंदबाजी. अंपायर सिग्नल, व्हाइट का इशारा. 2 गेंद अच्छी थी, 2 गेंद के ऊपर डॉट गेंद डाली थी. तीसरी गेंद व्हाइट का इशारा आया. खाता खोला 1 रन से. आने वाली गेंदें होगी 22. पीछा कर रहा होगा 22 का. 22 गेंदे 22 रन. 2 गेंद डॉट आने के बाद तीसरी गेंद व्हाइट का इशारा आया. ये मुकाबला ढूंढाए वाला मुकाबला है. वो जीतेगा वो सिकंदर. ये देखिए टॉपेश लगा, हवा में गेंद थी, गेंद गई गोली की रफ्तार की तरफ. सीमार की खबर 4 रन. ये गेंद को चाना पर का कूदा, उसके बाद गेंद का सवाल किया. बेहतरीन डाला, अच्छा हुआ बल्लेबाज नितिन. हार्ड हिटर बल्लेबाज नितिन. फील्डिंग मैंने देखी थी नितिन की, शानदार फील्डिंग का नजारा मैदान के अंदर किया था नितिन ने. वही नितिन स्ट्राइक एंड बार. ये देखिए शॉट को जानते हैं किस तरफ का खेलना होगा. 1 रन पूरा किया. सिंगल के ऊपर भी ध्यान देते हैं, उसको मालूम है नितिन को मैच पे रहना बनाना है. मैच को बनाना होगा तो मैदान के अंदर रुकना जरूरी रहेगा क्योंकि हर गेंद छक्के चौबे के लिए नहीं होता है. एक आध गेंद के ऊपर सिंगल डबल भी लेना जरूरी रहता है. स्कोर का लेवल देखा जाएगा तो अभी तक बने 6 रन. 17 की होगी अभी तक जरूरत. पहली ओवर प्रोग्रेस पर. ये शॉट को अच्छा किया है यहाँ पर फील्डर ने. साथ तो दिया है, शायद हाथों से गेम नहीं लगती तो शायद चौवा मिल सकता था. अभी भी 16 की जरूरत होगी. पहली ओवर प्रोग्रेस पर है. अच्छी तरफ से गेंदबाजी हो रही है. मैं कहूँगा कुड़ाबे टीम का ये लेवल, स्कोर का लेवल है वो कम हुआ, उसकी वजह से थोड़ी सी नीचे आती हुई नजर आई है कुड़ाबे टीम. बैटिंग तो अच्छी नहीं हुई, गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी. एक गेंद हाथों से आई नहीं थी. ये हाथों से गेंद आती थी तो शायद विकेट का पतन हो सकता था. बड़ी विकेट जाती थी मैदान के बाहर. नितिन जैसा बड़ा झटका मिलता था. यहाँ पर ओवर की हुई समाप्ति. स्कोर का लेवल देखा जाएगा तो 8 रन. आने वाली गेंदें होगी 18 और 15 का करना होगा पीछा. 18 गेंद 15 का पीछा. ये स्कोर का लेवल अच्छी तरह से जा रहा है. टीम मीटिंग ज्यादा से ज्यादा नहीं लेना चाहिए. कुड़ाबे टीम देरी हो रही है मुकाबले को. 4:51 समय बीत रहा है. अभी घड़ी का समय किसी के लिए नहीं रुकेगा. एक बार आदमी रुकेगा रात भर इधर,
फिर घड़ी का समय और टाइम की क्या गुजरा है वो किसी के ऊपर नहीं होगा। वो अंधेरा सूरज ढलने के लिए उसके पास रोशनी तब तक के क्रिकेट के खेल मैदान के अंदर खेला जाएगा। सूरज ढल जाएगा तो मैच रुकेगी। ये ऐसा नहीं होना चाहिए मैदान के अंदर। ब्रदर्स ग्रुप कामोडे जर्मन आयोजित कामोडे टीम ने इस टूर्नामेंट को आयोजित किया है। शानदार टूर्नामेंट मुकाबला मैदान के अंदर जारी है। न्यू गेंदबाज मानस उतरे के हाथ में गेंद। नितिन अच्छे खिलाड़ी है। 15 की होगी जरूरत, आने वाले 18 गेंदे। मानस स्पीड अप होना चाहिए, रुकना नहीं है। ये देखिए मानस के हाथ में गेंद, पटकी हुई गेंद थी। यहां पर हल्के हाथों से फीड किया, थर्ड स्लिप को गेंद को रोका। यहां पर बेस मिलेगा सिंगल डबल। नितिन जानते हैं मैच का रूप पलटा गया है, देखा जाएगा तो पहली ओवर में स्कोर का लेवल कम था और अपोजिट टीम का भी स्कोर का लेवल कम था। उसकी वजह से आने वाली 17 गेंदे और 14 की होगी जरूरत। 17 गेंदे 14 रन। ये देखिए उप शॉट खेला, सीधा जाएगी सीमा रेखा के बाहर, ये रुकेगी नहीं गेंद। सेवक स्ट्रोक और आया 6 रन। अभी भी 10 की होगी जरूरत। सेवक स्ट्रोक देखने के लिए मिला बल्लेबाज हर्षद यह बड़े खिलाड़ी पहचान है हर्षद की। ये देखिए फिर से वही शॉट, वही दिशा। यहां पर खिलाड़ी आती है या नहीं आती है देखना पड़ेगा। आ चुके लेकिन मिलेगा मैच सिंगल। वहां दो था, वहां सिंगल लिया। ये मैदान के अंदर आदरणीय प्रमोद भगत साहेबांना देखील विनंती करतो का व्यासपीठ आपण विराज बनवायचे। प्रमोद साहेब या, आम्ही वाट पाहतो सकाळपासून तुमची। सिंगल यहां पर मिला। अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। नितिन स्ट्राइकर पर बल्लेबाज। ये देखिए हवाई सफर है, सफर अच्छा है क्या नहीं है। ये क्या हुआ, ये गलती किया और गई सीमा रेखा के बाहर। ये दानदार दवा छक्का। 20 बने, 3 रनों की होगी जरूरत। आसमानी तूफानी लगा छक्का। यहाँ पर पैर बीच में आया, अंदाज चूके और उसके बाद गया छक्का। नितिन हार्ड हिटर फलंदाज मैदान के अंदर। ये बैट का हिस्सा खोलना चाहते थे। मिस मिलेगा सिंगल। डायरेक्ट हिट किया था लेकिन नहीं। 2 रन असर के साथ पूरा क्या मिलेगा तीसरा। मैच को किया फिनिश। खानदार टीम ऑल द बेस्ट। चला मऊ टीमचा करायचा टॉस साठी या ना। मऊ टीम